आयोगाने आतापर्यंत काय काय प्रश्न विचारलेत याला मी बेस ठरवतो आणि त्याच्यात मुलांना काय पाहिजे ते ठरवतो. शेतकऱ्यांचा उठाव झाला होता जळगावमध्ये आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात झाला होता की पुण्याहून घोडदळ पाठवण्यात आलं, धरणगावचं भिल रेजिमेंट होती तिला पाठवण्यात आलं, ब्रिटिशांची एक तुकडी उत्तर भारतातून बोलवण्यात आली आणि तो उठाव दाबण्यात आला. मला सांगा, ज्यावेळी तुम्ही 2,500 ते 3,000 प्रश्न सोडवता तर 10, 12, 15 प्रश्न याच्यात सापडणं अवघड आहे का? पण प्लॅनिंग हे आधीपासून असं पाहिजे आपल्या अभ्यासात, मग तुम्हाला ते 15 प्रश्न लगेच सापडतं. भारतात एखाद्या ठिकाणी काही सुरू असताना महाराष्ट्रात काय चाललं होतं, महाराष्ट्राच्या ग्रामीण, त्याला सब अल्टरन हिस्ट्री असं हिस्ट्रीमध्ये म्हणतात. युनिक टीम, नागेश गव्हाणे सर आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आणि तुमच्याशी बोलण्याची संधी मला सगळ्या टीमने, गव्हाणे सरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी आधीच आभार मानून घेतो. परीक्षा अत्यंत जवळ आहे, म्हणजे सिन्सिअर कॅन्डिडेट अजून याच्यातून लवकर वेळ काढून का लवकर सुरू होत नाही म्हणून पण मनात विचार करत असतात की पटकन चालू झालं पाहिजे, पटकन घरी गेलो पाहिजे, पटकन अभ्यास झाला पाहिजे. मी पण तसाच होतो. आणि 28 एप्रिल ना बरोबर राज्यसेवा आणि नंतरची कंबाईन. मग आता त्यातलं काही जण स्पेसिफिक असतं की मला फक्त राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे, मग एकदा फ्री झाली की मी परत फक्त मेनचा अभ्यास चालू करणार. काहींचं असतं की ही देऊन बघू, वाजलं तर वाजलं, लागलं तर लागला, जे काही काळे गोल केले ते आले तर आले आणि मग रिझल्ट आला तर आला, मग बघू मग ही द्यायची किती द्यायची, असे काठावर बसणारी पण बरीच जण असतात. आता तरी तुम्हाला आयोगाने बरंच सोपं केलंय. म्हणजे मी जेव्हा परीक्षा द्यायचो तेव्हा त्या ओव्हरलॅपिंग व्हायच्या, म्हणजे आता प्रिलिम आणि पुढच्या रविवारी युपीएससीची प्रिलिम असं व्हायचं. मग ते धड एमपीएससी करताना यायचे आणि युपीएससी नाही करता यायचे. तर आता बऱ्यापैकी सॉर्टेड केलंय आयोगाने आणि आता तर परीक्षा पण एकत्र केल्यात ना, सगळ्या ग्रुप ए तुमच्या एका परीक्षेत टाकल्या, ग्रुप बी सगळ्या एकत्र टाकल्या. त्यामुळे काय होतं की प्रिलिमचा अभ्यास करणाऱ्यांना सोपं जातं, वर्षभराचं प्लॅनिंग करणं सोपं जातं. खूप खूप सोपं केलंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल ना हे अवघड, हे फार सोपं केलंय आता. आणि आमच्याकडे आता आमचा विषय तोच चालला होता आतमध्ये की आमच्या वेळी प्रचंड पुस्तकं राहायचे, असं नव्हतं, भेटायचेच नाही, माहितीच नसायचं, पुस्तकं शोधावी लागायची आणि मग एक दोन कोणीतरी सांगेल की हे वाच ते वाच. आता तुमच्याकडे प्रचंड पुस्तकं आहेत आणि मग त्याच्यातून एक दोन शोधावी लागतात की यातलं कुठलं वाचू, बरोबर. आणि मग सिलेक्टेड कॅन्डिडेट तुम्हाला लिस्ट देतात किंवा तुम्ही टेलिग्राम, युट्यूब इकडे तिकडे बघून सर्च करून तुम्ही स्वतः शोधतात आणि मग तुम्हाला कळतं की एका विषयाला हे 1 किंवा 2 पुस्तकं वाचलं तर सफिशियंट होतं. आमच्या वेळी ते पण नव्हतं. म्हणजे मी जेव्हा SIC ला मुंबईला होतो तेव्हा ते मोठे असे ठोकळे GSचे घेऊन बसलेले राहायचे पोरं आणि हे मस्ट वाचायचं का, तर याच्यातून 2 मार्क येतात, अशी परिस्थिती होती. म्हणजे आता तुम्ही म्हणजे अक्षरशः 2 मार्कासाठी हे पुस्तक नाही वाचत. म्हणजे आपल्या इतिहासाचं उदाहरण घ्या ना, प्राचीन भारताचा इतिहास 2 मार्कासाठी जाऊ दे, नाही करायचा, बरोबर ना. मध्ययुगीन भारत इतकं मोठं सल्तनत, सगळे मुघल आणि सगळं आर्किटेक्ट आणि हे करण्यापेक्षा मी नाही करत बाबा, असला तुमचा अप्रोच अलीकडे नवीन पिढीचा जो आहे, याला मी नाव ठेवत नाहीये, मी फॅक्ट मांडतोय की ह्या फॅक्ट आहेत, सत्य आहे ना, हे सत्य आहे, जे सत्य आहे ते स्वीकारायचं. आणि त्याच्यात आपल्याला अजून पुढे जायचं असेल तर काय करायचं. आता बघा, तुम्ही एक विचार करा, महाराष्ट्रामध्ये इतकी मुलं, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, खेडोपाडी गावागावात, तालुक्या पातळीवर, जिल्हा पातळीवर मुलं अभ्यास करताय की नाही. अभ्यासिका नावाचा प्रकार हा गावात पण सुरू झालाय. ओके, इतक्या सगळ्या मुलांमधून तुम्हाला सिलेक्ट व्हायचंय. पहिले तर प्रिलिम जाऊन कट ऑफच्या वर जायचंय, मग मेन्स द्यायचे, मग मेन्सचा कट ऑफ करून तुम्हाला इंटरव्ह्यूला अपिअर व्हायचंय. इंटरव्ह्यूला अपिअर होऊन नाही चालणार आहे, इंटरव्ह्यूला स्कोअर करायचा आहे आणि मग मेरिट लिस्टमध्ये यायचंय. आणि हे सगळं केल्यानंतर ह्या ज्या सगळ्या अभ्यास करणारा घटक आहे, ही जी ज्याला आपण कट थ्रोट कॉम्पिटिशन जे काय म्हणतो ती आहे. आणि हे सगळं एका बाजूला जर तुम्ही बघितलं, पूर्ण तुमचा मित्रपरिवार बघा, गाव बघा, सगळीकडे बघा, प्रचंड बेरोजगारी, पाहिजे ती नोकरी भेटत नाही, प्रायव्हेटमध्ये अत्यंत म्हणजे असंतुलित चित्र असतं, कधीही जॉब जाण्याची भीती, इनसिक्युरिटीचं वातावरण. अशातून तुम्हाला आयुष्यभरासाठी एक क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट भेटणं
याच्यासाठी एक पुस्तक तर जास्त वाचा. बरोबर आहे ना? वाचून वाचून एखादी माणूस मेला असं मेडिकल सायन्सने अजूनही प्रूव्ह केलेलं नाहीये. असेल तर मला दाखवून द्या. अभ्यासाला काय घाबरायचं? तुमचं लाईफ ट्रेंडिंग चेंज करण्याची कपॅसिटी फक्त अभ्यासात आहे. रेडीमेड भेटणार नाही. मग अनंत अंबानीचे लग्न आपण इथून बघणार, बरोबर? पण हे बनण्यासाठी आपल्याकडे, हे म्हणजे तसं नाही, पण आपलं लाईफ आपल्याला सेट करण्यासाठी तुमच्या हातात काय आहे? अभ्यास. मग त्याच्यासाठी जेवढं जास्त वाचता येईल तेवढं जास्त वाचा, जेवढं जास्त रिव्हिजन करता येईल तेवढं जास्त रिव्हिजन करा. आपण इतिहासाकडे बोलूया आणि तुमचे प्रश्न पण. आता काय होतं, बऱ्याचदा मुलांना इतिहास स्किप करावा असं वाटतं, प्रचंड बोर होतो. म्हणजे इतिहासाची मी 3 प्रकारची टाईप्स पाडलेले आहेत माझ्या. आता आपलं पुस्तक जे आलं ना, हे 2013ला आलंय. कधी आलंय? 2013. आज काय झालं? 2024. मी कंटिन्युअली या प्रवासात आहे. मला दरवर्षाचे पेपर पॅटर्न माहिती आहेत, प्रश्न माहिती आहेत इतिहासातले, आणि प्रत्येक पिढीशी मी जोडला गेलेलो आहे. जेवढे सिलेक्ट झालेत मुलं सगळे मला ओळखतात. 2015 नंतरची जी विद्यार्थी आहेत, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, जिथे कुठं अधिकारी असतील, एक कॉल केला तरी सर मी तुमचं पुस्तक वाचूनच झालंय म्हणून मला रिप्लाय येतो. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या तुमच्या सगळ्या जे काही चेंजेस आहेत, जे काही आयोगाचे टॉपिक्स आहेत, याच्याशी मी खूप जवळून आहे, रोजच आहे. मला रोजच फोन असतात. मी एक ऑफिशियल त्याच्यासाठी एक टेलिग्राम चॅनल चालू करून दिलं, हिस्ट्री समाधान महाजन. काय होतं की जे मला काही टाकायचंय ते मी त्याच्यावर टाकतो. मग मी मुलांपर्यंत पोहोचणार कसं? मला वेळ नाही. मी युट्यूब चॅनल चालू करून, आणि म्हणजे केलेलं होतं मी कोरोनाच्या पिरियडमध्ये जेव्हा भरपूर वेळ असायचा, पण मग ते माझ्याकडून अपडेट नाही झालं. मग मी ते टेलिग्राम सुरू केलं. का? की बाबा मला प्रश्न खूप फोन येतात, मेसेज येतात, आणि मग मी प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा मी त्याच्यावर टाकतो. तुम्ही यू ऑल्सो जॉईन इट. कधीतरी आणि महत्वाचं अशाच गोष्टी मी त्याच्यावर टाकत असतो. आणि ज्या की आता अपडेटेड असतील किंवा मला वाटेल की हे मला तुम्हाला सांगायचंय, ते मी तुम्हाला त्याच्यावर कम्युनिकेट करतो. तर मी सांगत होतो की 3 टाईप मी पाहिलेत इतिहासाचा अभ्यास करणारे. जे 2 असतात ते खूप बोलतात. 2 टाईप म्हणजे एक काय बोलतो, हे म्हणजे इतिहास म्हणजे काहीच कळत नाही, इतिहास म्हणजे असाच कचरा आहे, इतिहास म्हणजे हे जे असा एक टाईप असतो. दुसरा जो खूप बोलणारा असतो ना, त्याचा खूप अभ्यास असतो, आणि ते हे म्हणजे ह्या फिलॉसॉफीमध्ये हे सांगितलं, याच्यामध्ये हे सांगितलं, हे समाज सुधारक हे सांगत होते, त्यांचा प्रचंड अभ्यास असतो. त्यांच्याही नादी कोणी लागत नाही, यांच्याही नादी कोणी लागत नाही. मधला एक प्रकार असतो, तो आपला फक्त बघतो मागच्या वर्षी काय आलं होतं, पुढे काय येणार आहे, PYQ मध्ये काय होतं. मी याच गटातला होतो. हा, तेवढंच आपलं काम आहे. आपलं डोकं नाही लावायचं कोणी. आपल्याला मार्क्सिस्ट व्हायचंय. आपल्याला मार्क्स जास्त, मार्क्सवादी होतो आपण. मार्क्सवादी म्हणजे साम्यवादी नाही. आपण मार्क्स पाडायचे आहेत. आपल्याला कट ऑफ लाईनच्या वर 0.25 जरी गेलं तर आपलं काम संपतंय, बरोबर? मग कशाला उगाच इकडे तिकडे आपलं डोक्याला ताण नाही द्यायचा. म्हणजे हा विषय जर थोडासा अजून मी एक्सटेंड केला पुढे, तर त्याच्यात प्रिलिम दिल्यानंतर ज्या काही चर्चा होतात, तुम्ही कोणी प्रिलिम दिली याच्या आधी दिली, पूर्व परीक्षा दिली? अरे कुठली पण, म्हणजे कंबाईन, राज्यसेवा दिली आहे का? दिली आहे ना. हा, तर बघा, तुम्ही प्रिलिम झाल्यानंतर वातावरण काय असतं माहितीये का? पहिल्या 10-15 दिवसामध्ये जे पहिले 10-15, आता आमच्या वेळेस 10-15, आता तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रात्रीच कळतं नाही का? तर 2-3 दिवस अशाच प्रश्नांची चर्चा चालू असते की जे खूप वादग्रस्त असतात. आयदर त्याची उत्तरं कन्फ्युजिंग असतात, आयदर आयोग काहीतरी चुकलेला असतो किंवा तुम्ही काहीतरी चुकलेले असता, आणि मग हे सगळं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवर होतं, बरोबर ना? तुम्हाला एक, आता तुम्ही आपले इथे बसलेले आहेत, घरचे आहेत, युनिकची लोक आहेत, माझे विद्यार्थी आहेत, तुम्हाला अत्यंत मोठ्या भावासारखा सल्ला देतो. मला फक्त एक उत्तर द्या, एकूण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न किती असतात? प्रश्न संख्या किती? GS रे 100, बरोबर? हा, फक्त GS बद्दल बोलू आपण. GS मध्ये किती असतात? 100 प्रश्न. आता 100 पैकी मला एक गोष्ट सांगा, तुमचं जे मेरिट आहे ते आता CSAT मध्ये नाही आहे, GS मध्ये. मागच्या वर्षाचं कट ऑफ लाईन किती गेली होती ओपनची? 108 मार्क, बरोबर ना? मग त्याला किती प्रश्न बरोबर आले पाहिजे? 54 प्रश्न. म्हणजे किती सोडायचे आहेत? आता मी सांगतो तुम्हाला, बघा,
तुम्ही जे प्रश्न तुम्हाला काही माहित नाही, म्हणजे तुम्ही पूर्णपणे अंधारात आहात, हे कुठून आलं कुठल्या जगातून आलं याचं काहीच माहिती नाही तुम्हाला, असे प्रश्न स्किप करायचे. ज्याच्याबद्दल तुम्ही कन्फ्यूज आहात प्रचंड, की हे का ते का ते का काहीच कळत नाही, स्किप करायचं. असं करून, आणि जे फारच वादग्रस्त वाटतायत की आयोगाने असं कसं काय विचारलं, हे काय विचारायचं असतं का वगैरे, असे आयोगालाच विचारणारी तिथल्या तिथं मंडळी असतात. तर हे सगळे प्रश्न यांची एकूण संख्या किती असू शकते? 5, 10, 15, 20, 25, 30 समजा. किती उरले? मिळतात का? येतात का 70 प्रश्न बरोबर? नाही येत. तरी पण आपण त्या 2-3 प्रश्नांवरच डोकं खात असतो. आठवा तुम्ही मागच्या मुलांचे डिस्कशन आठवा, युट्यूबचे डिस्कशन आठवा. हे म्हणजे रिकाम्या डोक्याला दिलेला ताण आहे. तुम्हाला जो अभ्यास तुमचा बरोबर झालेला असेल ना, 55 ते 60 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. येत आहे लक्षात? हाच प्रकार आपल्याला पुढे हिस्ट्रीमध्ये जायचा आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारा नक्की, कारण त्याच्याशिवाय मला तुम्हाला काय पाहिजे ते कळणार नाही. तुम्ही लागल्यास आता लिहून ठेवा, मी जेव्हा सांगेल तेव्हा विचारा नक्की. मी पहिले एक फास्ट काय काय करायचं आहे किंवा करावं लागणार आहे. आता हे जे माझं पुस्तक दाखवलं तुम्हाला, हे प्रत्येकाकडे असेल असं मी गृहीत धरतो. नसेल तर घ्या, कारण की कोण काय सांगतं याच्यापेक्षा मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मला जायचं होतं, एक मोठे अधिकारी आले होते आणि मला माझ्या एका म्हणजे जे दुसरे वरिष्ठ अधिकारी होते ते म्हटले की त्यांना भेटायला जायचं आहे आपल्याला, आणि ते चांगले वाचक आहेत, तुझं पुस्तक घेऊन चल म्हणे तिकडं. आता गव्हाणे सर मला दरवेळेस सॅम्पल पुस्तकं 10-15 पाठवून देतात, मी कोणाला लागेल त्यांना भेट म्हणून देतो. त्या दिवशी नेमकं ऑफिसमध्ये माझ्याकडे पुस्तक नव्हतं. मग गाडीवर गेलो, म्हटलं रस्त्याने ड्रायव्हरला म्हटलं कुठेतरी बुक स्टॉल असेल तिथं थांबव, आपण पुस्तक घेऊ माझं आणि जाऊ. मग मी एका बुक स्टॉलला गेलो आणि त्यांना म्हटलं मला इतिहासाचं पुस्तक पाहिजे. म्हटलं आणि कुठलं? म्हटलं आधुनिक भारताचं. त्यांनी म्हटलं कुठलं चांगलं आहे? म्हणे ते समाधान महाजन. म्हटलं नक्की? कारण मला तर ओळखतच नव्हतं ना. म्हटलं नक्की आहे? म्हणे हो, एकदम स्टँडर्ड पुस्तक आहे, डोळं मिटून घेऊन जा म्हणे, पास होऊन जाणार तुम्ही. आता हे मला स्टँडर्डाइज करून दुकानदारांनी दिलं, त्यामुळे मी असं म्हणत नाही माझं पुस्तक स्टँडर्ड आहे. ओके, की तिथे नाशिकचे म्हणा कुठलेही दुकानदार मला नावाने ओळखायला लागलेत की एक समाधान महाजन दे असं. म्हणजे तो एक काउंटरवाला बसलेला असतो ना, तो आतल्याला आवाज देतो, अरे एक समाधान महाजन दे म्हणून. असे मला माझे मित्र पण सांगतात तुझ्या नावाचं इकडं असं असं होतं. तर हे जे काही स्टँडर्डायझेशन तयार झालंय आपल्या पुस्तकाचं, जसं की पॉलिटीचं लक्ष्मीकांतचं झालंय, तर हे कशामुळे झालंय माहितीये का? हा मी तुमच्या पिढीशी टच आहे. तुम्हाला काय समस्या येत आहेत ते मी रोजच्या रोज बघत असतो आणि तुमच्याकडून मिळालेल्या इनपुट्सवर आपल्या पुस्तकामध्ये चेंजेस करतो. मी फक्त 2च गोष्टींवर लक्ष देतो, आयोग काय म्हणतंय आणि मुलं काय म्हणताय. हे माझ्यासाठी फार महत्वाचं. आयोगाने आतापर्यंत काय काय प्रश्न विचारलेत याला मी बेस ठरवतो आणि त्याच्यात मुलांना काय पाहिजे ते ठरवतो. दरवेळी ज्यावेळी मला पुस्तक बदललेलं असतं, आपण बदल करताना डायरेक्ट 100-200 पानच बदलतात, मग पुढची आवृत्ती येते. म्हणजे आता ते 550 पेजेस आहेत समजा, पण चेंजेस आतला होतो, बारीक बारीक बदल होतो, मग मी ते करतो. आणि त्या बारीक बदलांसाठी मला प्रचंड अभ्यास करावा लागतो. माझं ऑफिसचं काम करून, रात्री जागून, ते तुमचे आलेले इनपुट्स प्लस माझा अभ्यास प्लस त्याचे प्रॉपर रेफरन्सेस, कुठून घेतलंय काय, त्याची सगळी लिस्ट दिलेली आहे पुस्तकाच्या मागे. हे सगळं केल्यानंतर याला हे आयडियालिझम प्राप्त झालंय की हे पुस्तक आहे. आणि तरी एखादी नवीन असतो, तो सांगतो सर याच्यात असं असं आहे, तरी मी त्याला काळजीने ऐकून यांना कम्युनिकेट करतो की इथं काही प्रिंटिंग मिस्टेक असेल चेंज करून टाका. इतकं ते कम्युनिकेशन असल्यामुळं हे पुस्तक या लेवलचं आहे. ते तुम्ही वाचा आणि आत्ता परीक्षा जवळ असताना ज्याचा इतिहासाचा अभ्यास बाकी आहे त्यानं ते नक्की वाचा. एका पुस्तकातून हे सगळे घटक तुम्हाला कुठल्याच पुस्तकातून कव्हर नाही होणार, जे या पुस्तकातून कव्हर होणार आहे. पुस्तकामध्ये एकूण चॅप्टर 13, त्यातले तुम्हाला स्किप करायचं आहे आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत. नंतर तुम्हाला स्किप करायचं आहे कला आणि सांस्कृतिक घटक शेवटचा. आणि हे दोन्ही घटक कधी विचारले जातात? हे येतात मुख्य परीक्षेमध्ये. मग ज्यावेळी तुमची प्रिलिम होईल तेव्हा या 2 चॅप्टर पासून चालू करा पुस्तक वाचायला, का की तुम्ही ते आता वाचलेलं नसतं. आता हे 2 चॅप्टर स्किप करताना शेवटचं पूर्ण स्किप करायचं आहे, पण आफ्टर इंडिपेंडन्स स्किप करताना पूर्ण करायचा नाहीये.
त्याच्यामध्ये काय वाचायचंय ते मी टाकलंय चॅनलला. आता मी परत ते सगळे चॅप्टर वाचत बसणार नाही नावं. त्याच्यामध्ये आहे कामगार चळवळ आहे, महिला चळवळ आहे, ह्या सगळ्या वाचायच्या आहेत कारण ते प्रिलिमला पण येतात. पण त्या सिलेबसमुळे आपण त्या चॅप्टरमध्ये टाकल्यात. तर मी ते आज परत एकदा टाकेल तुमच्यासाठी जे मुलं नवीन जॉईन करतील. तर त्याला आपण त्या आफ्टर इंडिपेंडन्सच्या चॅप्टरमधले तेवढे घटक मस्ट वाचणे आहे. ओके, हे झालं काय वाचू नये याच्यासाठी. आता थोडे महत्वाचं टॉपिक जे की येऊ शकतात, ज्याच्यावर प्रश्न बनू शकतात आणि आयोग ज्याच्यावर अलीकडे फोकस करतोय. म्हणजे आता मी 2013 पासून प्रश्नपत्रिका सगळ्या बघतोय. 2017-18 नंतर आयोगानं एकदम ड्रास्टिक बदल केलेला आहे. मग त्यामुळे ते 17-18च्या तुम्ही मागे गेलात तरी चांगलं आहे कारण अभ्यास होतो आणि आपल्याला नवीन टॉपिक कळतात. पण तुमच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने आणि तुम्हाला महत्वाचं असं मी 17-18 नंतरचे जे काही काढलेले आहेत की महत्वाचं काय असू शकतं. बघा आता इतिहासामध्ये गैरसमज कसा असतो की इतिहास म्हणजे वर्ष, इतिहास म्हणजे सनावळ्या, इतिहास म्हणजे घटना, व्यक्ती, पुस्तकं, नावं, वृत्तपत्र, आयोग. अरे काय आहे, काय म्हणजे काय? इतिहास म्हणजे फक्त इन्फॉर्मेशनच आहे का? मग आपण त्या अँगलने बघायला गेलं तर तो आपल्याला रटाळ, कंटाळवाना, बोरिंग असा विषय वाटू शकतो. बरोबर, पण इतिहास तसा नसतो. कसं आहे ते पण आपण बोलूया. पहिले मी तुम्हाला महत्वाचे टॉपिक सांगतो की जे अलीकडे आयोग विचारतंय. आणि आपण काय करतो, आपण राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आपण राज्यसेवेच्याच प्रश्नपत्रिका बघतो. बरोबर ना? अशी चूक करू नका. प्रश्नपत्रिका बघत असताना तुम्ही परत कंबाईनच्या पण बघा, तुम्ही पूर्वीची फॉरेस्टच्या बघा, UPSCचे बघा. आणि हे फक्त हिस्ट्रीसाठी नाही, हे इच अँड एव्हरी सब्जेक्ट तुम्हाला जेवढे काही आयोगाने विचारले, म्हणजे आम्ही तर म्हणजे संपल्यानंतर मग MPPSC, JPSC, BPSCचे पण प्रश्न पाहायचो. का की एक कुठेतरी एक स्टँडर्डायझेशन असतं आणि त्या स्टँडर्डायझेशन मध्ये सिलेबसला काय काय कव्हर होते आणि कुठे कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण बघणं अपेक्षित असतं. बरोबर आहे. आता दुसरी अजून एक आमची जी चर्चा झाली सरांसोबत की PYQ हा जो पार्ट आहे, PYQचा अभ्यास करत असताना अलीकडे PYQची भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. बरोबर, अनालिसिस, PYQ अनालिसिस, मागील वर्षांचे प्रश्न संचाचं विश्लेषण वगैरे अशा वेगवेगळ्या नावाने ती आहेत. PYQ पाहिले पाहिजे का? नक्कीच पाहिले पाहिजे. PYQ शिवाय तुम्हाला कळत नाही की फोकस एरिया कोणता आहे. मग मुलांना सांगितलं जातं की PYQ वाचा, मग मुलांना माहित नसतं की PYQ, मग ते रेडीमेड पुस्तक घेतात आणि ते पुस्तक वाचत बसतात. त्याला 1.5-2 महिने लागून जातात कारण त्यांना असं वाटतं की PYQ तर आपल्याला आधीच्या पोरांनी सांगितलंय, सिलेक्टेड कॅन्डिडेट पण सांगतात, सर पण रोजच सांगतात, सगळेच सांगतात PYQ वाचा. पण PYQ कशातून वाचा, कसे वाचा? मोठं पुस्तक घेऊन जर तुम्ही बसलात, समजा तुम्ही पॉलिटीचा विषय घेतला आणि मग तुम्ही PYQ घेतला आणि PYQच्या त्या पॉलिटीच्या पेजेसची संख्या जर 150-200 असेल तर तुम्ही तुमचं रेफरन्स बुक कधी वाचाल? मी स्वतः जेव्हा आम्ही असं आमच्या वेळेस अशी पुस्तकं नव्हती, अनालिसिस स्वतः करायचं. म्हणजे आयोगाची प्रश्नपत्रिका आपण स्वतः पाहायची, टॉपिक कुठले कुठले आहेत ते आपण लिहून काढायचे, कुठल्या याच्यावर किती प्रश्न आलाय आणि कुठल्या टॉपिकवर किती आलाय ते आपण बघायचं. आणि मग एकूण हे सगळं तुमचं 5-10 वर्षाचं तयार झालं ना, हाच PYQ असतो, बाकी काही नसतं. PYQ म्हणजे प्रश्नाचं 2 पानी उत्तर नाही. येतंय लक्षात? PYQ म्हणजे काय की कुठल्या एरियावर आयोग फोकस करतोय आणि त्या फोकस एरियावर आलेले प्रश्न कोणत्या पद्धतीनं विचारले जात आहेत. येतंय लक्षात? हे तुम्हाला डायरेक्टली कोणी सांगणार नाही. ते इतकं म्हणजे मी युट्यूबचे लेक्चर बघतो, कधी कधी ते मुलं लिंक पाठवतात मला. मी काल परवा बघत होतो, ते एक जण इतिहासावर घेत होता, तर तो असं सांगत होता, हा भारताचा नकाशा, याच्यामध्ये हा महाराष्ट्र आणि मग याच्यामध्ये आपण राहतो आणि मग म्हणून आपण मग महाराष्ट्राचा. हे काय चाललंय म्हणजे? हे पहा, आपल्याकडे वेळ फार कमी असतो. प्रॉम्प्ट राहा, एकदम पंक्च्युअल राहा आणि काय पाहिजे आयोगाला तो अभ्यास तुम्ही करा. तुम्ही प्रश्न बघा किती महत्वाचे आहेत, कोणते टॉपिक आहेत त्याचे अनालिसिस तुम्ही करा, किती रिपिटेशन कुठल्या याच्यावर होतात तुम्ही बघा. आणि हे फक्त मी म्हणतो ना, समजा इतिहास विषय घेतला आणि मी जर अनालिसिस करायला बसलो 2017 ते 24चं, 1.5 पेजेसच्या वर मी जाणार नाही अनालिसिसला आणि ते 1.5 पेजेसच मी वापरणार. मी फक्त लिहिणार असहकार याच्यावर किती प्रश्न कोणत्या टाईपचा होता त्याचा एकदम शॉर्टकट लिहिणार. असहकारमध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मग नागपूरचं अधिवेशन, एवढं संपलं. हेच नोट्स, हेच PYQचं अनालिसिस आणि हे प्रत्येक विषयाचं काढायचं.
आणि हे केल्यानंतर मग तुमच्या माइंडमध्ये एक मॅप तयार होतो की तुम्ही तुमचा सोर्स, म्हणजे कसं असतं बघा, पहिले तर खूप सारं वाचायचं असतं, नंतर रेफरन्स बुकवर यायचं असतं, आणि नंतर PYQ वाचायचे असतात, मग नंतर शॉर्ट नोट्स वाचायचे असतात. मुलं म्हणतात सर याचे शॉर्ट नोट्स आहेत का? म्हणजे डायरेक्ट शेवटचा टप्पा तो लक्षात नाही येणार मित्रांनो. मी जर तुम्हाला माझ्या पुस्तकाचे जर तुम्हाला मी नोट्स बनवून दिले, तुम्हाला काहीच कळणार नाही की काय आहे त्याच्यामध्ये. मग तुम्ही बघणार याच्यामध्ये नुसते वर्ष, व्यक्ती, नावं, संपलं. लक्षात येणार नाही. याच्यासाठी वाचावं लागेल, घटना कशा झाल्या ते कळून घ्यावं लागेल, घटनांची पार्श्वभूमी समजावी लागेल, त्याच्यामागचं लॉजिक लावावं लागेल. मग मी जे तुम्हाला म्हटलं की इतिहासाचा अभ्यास करत असताना त्याचे जे गैरसमज आहेत इतिहासाचे, जे मी आधी सांगितले की काय असतात, तर त्याच्यावर आपल्याला उपाय जर करायचा असेल आणि आपल्याला ते सुधरवायचं असेल तर त्याचे 2 पार्ट आहेत, एक लॉंग टर्मचा आहे आणि एक शॉर्ट टर्मचा आहे. आता जे पुढच्या परीक्षांसाठी अभ्यास करत असेल त्यांना मी आधी सांगतो, लॉंग टर्मचा उपाय काय माहिती का? सतत वाचत राहणे, म्हणजे इतिहासाची पुस्तकं वाचणे, पेपरमध्ये आलेले एडिटोरियल किंवा इतिहासाशी रिलेटेड बुकचं समीक्षण असेल ते वाचणे, त्यानंतर त्यातल्या मागची स्टोरी समजून घेणे, त्याच्या मागचं लॉजिक समजून घेणे, आणि त्या घटनांमागचा हॉरिझॉन्टल घटनांची संगती लावता येणे. हा लॉंग टर्मचा पार्ट झाला इतिहासाचा अभ्यास करताना. हॉरिझॉन्टल स्टोरी म्हणजे कशी माहिती आहे का? मी आता वाचत होतो काल परवा, आणि मी तुमच्यासाठी तो टॉपिक पण काढला की मला एकदम कळालं, 1852ला खानदेशमध्ये, जळगावमध्ये शेतकऱ्यांचा उठाव झाला होता. माहिती आहे कोणाला? 1852ला शेतकऱ्यांचा उठाव झाला होता जळगावमध्ये, आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात झाला होता की पुण्याहून घोडदळ पाठवण्यात आलं, धरणगावचं भिल रेजिमेंट होती तिला पाठवण्यात आलं, ब्रिटिशांची एक तुकडी उत्तर भारतातून बोलवण्यात आली आणि तो उठाव दाबण्यात आला. आता आपलं तुमचं लक्ष कुठं जाईल आता की ते उठाव कसा झाला असेल, कोणी केला असेल आणि कोण असेल. हा झाला लिनियर पद्धतीचा अभ्यास. मी तसा नाही विचार करणार 1852ला दुसरं काय घडलं होतं रे. 1852ला एखादी संघटनेचं नाव आठवतं का तुम्हाला? बॉम्बे असोसिएशन. मग बॉम्बे असोसिएशन 1852चीच आहे, बरोबर आहे. मग ही बॉम्बे असोसिएशनला जोडणारी मंडळींचा त्या उठावाशी काही संबंध होता का? मग तिकडची बातमी इकडे कशी काय नाही आली? रेल्वे होती का तेव्हा? रेल्वे कधी आली? ह्या ज्या हॉरिझॉन्टल लिंक्स लावणं याला म्हणतात. म्हणजे का नाही पोहोचलं, का नाही तिकडे गेलं, या लोकांचा त्या लोकांशी का कॉन्टॅक्ट नाही आला, हे कळत राहणं म्हणजे इतिहास कळत राहणं, इतिहासाचं लॉजिक कळत राहणं, इतिहासाचा हॉरिझॉन्टल अभ्यास करणं. तुम्ही काय करतो, इतिहासाची एखादी व्यक्ती जरी आपण बघतो तर ती पाठ करत बसतो आपण, याच्या संघटना कोणत्या. थोडासाच विचार करायचा की याच्या बरोबर कोण कोण होतं अजून. म्हणजे आपल्याला फेमस जोडी माहित असते, टिळक होते तर आगरकर होते, बरोबर आहे. शाहू महाराज होते, मग बाबासाहेब आंबेडकर होते, मग विराज शिंदे होते, मग ही मंडळी होती. मग आपण थोडं अजून मागे गेलं, मग विष्णुपुरा ब्रह्मचारींच्या सोबत कोण होतं ते आठवायला पाहिजे. आणि मग अलीकडेचे जे प्रश्न बघितले तर हे असेच ऑफबीट लोक विचारतात की जे बाबा मेन स्ट्रीम हिस्ट्रीमध्ये नसतात. म्हणजे अलीकडचे प्रश्न जर पाहिले, म्हणजे इतिहासाचा जर एकूण तुम्ही आवाका बघितला तो कसा असतो की आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजेच इतिहास, बरोबर. आता तो 2-3च मार्काला विचारतात, आता बाकी सगळं विचारतात. ओके. तर मग लॉंग टर्मचं मी तुम्हाला सांगितलं काय केलं पाहिजे. शॉर्ट टर्म मध्ये काय केलं पाहिजे, पहिले PYQ, आणि PYQ कसे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि जरी तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातलं फक्त कुठल्या टॉपिकवर कुठला प्रश्न आहे ते बघा. प्रश्नाचं खालचं एक्सप्लेनेशन नका वाचू, प्रश्न चेक करा की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आहेत, कुठे आहेत, किती मार्काला आलेत, कसे आलेत. प्रश्नाचं नेचर काय होतं, जोड्या लावा होत्या, विधानं दिलेली होती, डायरेक्ट प्रश्न होता, 4-4, 5-5 स्टेटमेंट देऊन मग खाली परत ऑप्शन होते, कशा टाईपने प्रश्न होते हे बघितलं पाहिजे. तुम्ही नुसतंच पाठ करत राहता, हे PYQ मध्ये एवढं आलं आणि माझे सगळेच पाठ आहे असे मला अनेक विद्यार्थी सांगतात, आणि मग परीक्षेत त्याचा काही उपयोग नसतो, कारण ओन अनालिसिस काहीच नसतं. आणि दुसरं काय करायचं, पहिलं PYQ, दुसरं एक स्टँडर्ड पुस्तक. म्हणजे आता मी त्या दुकानदाराच्या रेफरन्सने म्हणेल की समाधान महाजनचं पुस्तक वाचा. ओके. हां, त्यानंतर रिव्हिजन करा त्याला. रिव्हिजन अनेक झाल्यावर, मल्टिपल रिव्हिजन झाल्या पाहिजे.
आपण जे मेन वाचलंय त्याला अंडरलाईन झालं पाहिजे, त्याला हायलाईट झालं पाहिजे आणि त्याची परत परत रिव्हिजन झाली पाहिजे आणि ते एकच पुस्तकाची झाली पाहिजे, कुठल्याही विषयाचं असो. आणि परीक्षा अजून जास्त जवळ आली की त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक जे असतील ते इम्पॉर्टंट टॉपिक अजून आपण पाहिले पाहिजे. मग आता इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये परत आपण जिथं सोडलं तिथं मी परत चालू करतो की अलीकडे मला वाटतं की काय होऊ शकतं आणि काय येऊ शकतं. आपण एक समकालीन चळवळ असं एक सिलेबसमध्ये आहे मेन्सच्या कंबाईनच्या, बरोबर ना. समकालीन चळवळी सिलेबस पाठ पाहिजे आपला. आता तुम्ही म्हणाल सर प्रिलिमचा सिलेबस आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, हा कसं काय पाठ करायचा? हा नका पाठ करू, मेन्स बघा आणि त्यातही राज्यसेवेची मेन्स बघा, मग तुम्हाला कळेल की सिलेबस काय असतो. अजूनही डिटेल जायचं असेल तर युपीएससीच्या मेन्सला जा, मग तिथे एकदम वर्ड टू वर्ड काम करायचं असतं. आणि पुढे तेच करायचं. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला जेव्हा जाणार तेव्हा तुम्हाला सिलेबसच्या बाहेर काही नसतं. सिलेबसला हॉरिझॉन्टली जोडणारे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच क्रिएट होणं महत्वाचं असतं. आणि मग हा सिलेबस म्हणून परत परत म्हणतो की तो बघा, त्याच्यामध्ये काही वर्डिंग्स असतात. आता मग इतर समकालीन चळवळी, मग इतर समकालीन चळवळीमध्ये काय येतं हे दुसऱ्या एका सिलेबसमध्ये दिलेलं आहे आयोगाच्या. त्याच्यामध्ये कामगार चळवळ, आदिवासी चळवळ आणि दलित चळवळ, ओके. त्यानंतर शेतकरी चळवळ, साम्यवादी चळवळ आणि क्रांतिकारी चळवळ. आणि त्याच्याच इतका इम्पॉर्टंट टॉपिक येतो महिला सुधारक, महिलांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि त्याच्यामध्ये संमिलित असलेल्या स्त्रिया. स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारक स्त्रिया पण येतात. म्हणजे तुम्ही जर माझं पुस्तक पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये मी त्याचे सेपरेटिझम केलेले आहेत की क्रांतिकारी लढ्यामध्ये संमिलित झालेल्या महिला, आपला जे मेनस्ट्रीम स्वातंत्र्य लढा होता त्याच्यातल्या महिला, परदेशातल्या महिला ज्यांनी इथं येऊन काम केलं त्यातल्या महिला, दलित चळवळीतील महिला, आपला हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा जो आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या महिला, घटना समितीमध्ये असलेल्या महिला. हे महिलांचंच राज्य प्रचंड आहे, कारण प्रश्न आहेत, आपण प्रश्नांवरच बघणार आहे आणि याच्यावर प्रश्न बनतोच. म्हणजे मी ह्या ज्या काही समकालीन चळवळी म्हणतोय याच्यामध्ये ह्या येतात. कोणत्या कोणत्या सांगितलं? पहिली कामगार चळवळ, महिला चळवळ, ओके. ह्या सगळ्या चळवळींवर प्रश्न बनतो, 100% बनतो. आणि तुम्ही आता रिव्हिजन करताना हे टॉपिक पहिले सुरू करा, हे टॉपिक पहिले सुरू करा. म्हणजे हे कंपल्सरी नाहीये की पुस्तकाच्या पहिल्या पानापासूनच चालू केलं पाहिजे. आता तो वेळ गेला. म्हणजे मी फक्त आता या तुमच्या 28 एप्रिलच्या अँगलने बोलतोय. हा, म्हणजे आपल्याकडे वेळ किती आहे त्या अनुषंगाने पुस्तक वाचण्याच्या पद्धती बदलतात. तुम्ही 25ची तयारी करत असाल तर पहिल्या पानापासून वाचा, पण आता तुम्ही 28 एप्रिलची तयारी करताय तर मी हे टॉपिक सांगतो, इथून सुरू करा. त्यानंतर येतात समाजसुधारक आणि महत्वाच्या व्यक्ती. समाजसुधारक सगळे आणि महत्वाच्या व्यक्ती. आता आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिक नंतर खाली त्या टॉपिकशी रिलेटेड व्यक्ती दिलेल्या आहेत. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ असेल तर ब्राह्मणेतर चळवळीशी रिलेटेड, असहकार असेल तर त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती, शिक्षण असेल तर शिक्षणाशी रिलेटेड व्यक्ती, असं आहे. तुम्ही पुस्तकात बघा. काही जण काय करतात, स्पेशल परत समाजसुधारकाचं एक पुस्तक घेतात. ते कधी वाचणार? तुम्हाला या पुस्तकात ऑलरेडी मी काढून दिलंय की ही चळवळ असेल तर हेच व्यक्ती आहे आणि एकूण परत समाजसुधारक ते 50-60 ते वेगळेच, शेवटी दिलेले ते वेगळे, आणि मध्ये मध्ये दिलेले ते 50-60, म्हणजे जवळपास 100च्या वर समाजसुधारक आपल्या पुस्तकात आहेत. आणि ते पण असेच त्याला फ्रेम केलंय की आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, ओके. त्याचं रिपिटेशन होतं. कधी कधी तुम्हाला माझ्या पुस्तकातल्या लाईनच्या लाईन दिसतील, म्हणजे आता येणाऱ्या परीक्षेत सुद्धा. नंतर अलीकडे काही प्रश्न आर्थिक इतिहासावर आहेत. आर्थिक इतिहास म्हणजे कोणता येतो? महसूल धोरण, म्हणजे कायमधारा वगैरे चळवळी. त्यानंतर मग रोमेशचंद्र दत्त काय म्हटले, रानडे काय म्हटले, इकॉनॉमिक ड्रेन थेरी कोणाची होती, दादाभाई नौरोजींचं स्टेटमेंट काय आहे रेल्वेबद्दल, किंवा अजून काही, आणि मग त्याच्या जोड्या लावा, किंवा मग हे कोणी म्हटलं किंवा काय, हे प्रश्न विचारले जातात, ओके. आणि मग याच्यानंतरचा टॉपिक आहे प्रबोधन काळ आणि त्यातल्या संस्था. मग प्रबोधन काळ म्हणजे काय? रेनिसन्स, ज्याला आपण युरोपियन हिस्ट्रीमध्ये म्हणतो, तसं
भारतामध्ये, त्यातही महाराष्ट्रामध्ये. मग आपण ती सुरुवात जी आहे त्या वेगवेगळ्या, म्हणजे मग तुमचं आर्य समाज, ब्राह्मण समाज, सत्यशोधक समाज, हे सगळ्या, डेक्कन सभा, हे सगळ्या त्याच्यामध्ये येतात आणि याच्यावर प्रश्न बनतात, याच्याशी रिलेटेड व्यक्तींवर प्रश्न बनतात. आणि त्या रिलेटेड व्यक्ती हा फक्त समाज सुधारक म्हणून करू नका, त्या कुठल्या कुठल्या चळवळीशी रिलेटेड होत्या आणि त्या चळवळीशी परत कोण कोण रिलेटेड होतं, असं हॉरिझॉन्टली जायचं असतं अभ्यास करताना, आपल्या नोट्स काढत असताना. पटपट आठवायचं, बघायचं, पुस्तकं पानं पलटायचे, हे तिथं होतं, मग हे कुठं होतं, ते कुठं होतं, हे बघायचं, ते लक्षात येतं आपल्या. आता याचं जर अनालिसिस, अजून दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की भरपूर सारे प्रश्न सोडवायचे. आता मी इतिहासाबद्दल बोलतो, सगळ्याच विषयांचे सोडवायचे, इतिहासात पण सोडवायचे, खूप सारे प्रश्न सोडवायचे अभ्यास झाल्यानंतर. आता आपण असं कन्सिडर करू की तुम्ही 30 मार्चला मार्च एंडिंग कराल, आमचं तर आहेच जीएसटीचं, तुम्ही तुमचं पण करा अभ्यासाचं, आणि 1 एप्रिल पासून रिव्हिजन, पेपर सॉल्विंग, प्रॅक्टिस, काय असेल नसेल ते सगळं सुरू करा. आणि अर्थात हे तुमच्या तुमच्या ओन टाइम टेबलशी रिलेटेड करा, मी माझं सांगितलं. आणि मग प्रश्न खूप सारे आपण जेव्हा सोडवतो तेव्हा आपण चुका काय करतो. समजा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्नपत्रिका सोडवतो, सब्जेक्टनुसार सोडवायचे दिवस आता कमी झाले. समजा तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह सुरू केलं, कॉम्प्रिहेन्सिव्ह एखादी प्रश्नपत्रिका सोडत असताना आपण काय करतो, किती बरोबर आले आणि मग पुढची प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यापेक्षा जास्त पडले पाहिजे, बरोबर ना. मी उलट करतो, किती चुकले, आणि चुकले ते का चुकले, कसे चुकले, कुठल्या टॉपिकचे होते, मग त्या टॉपिकवर परत जाऊन आपल्या पुस्तकात, आपलं जे मेन रेफरन्स बुक आहे ते परत जाऊन बघायचं, त्याच्यात परत वाचायचं, तिथं नसेल तर दुसऱ्या पुस्तकातून शोधून तिथं लिहायचं, किंवा आपल्या नोट्स असतील तिथं लिहायच्या. चुकलेल्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करायचा, बरोबर नाही, बरोबरच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा नाही, चुकलेल्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करायचा. एक प्रश्नपत्रिकेला 2 दिवस गेले तर चालेल, पण त्यातला चुकलेला प्रश्न पुन्हा कधीच चुकला नाही पाहिजे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत आहे. आणि असे चुकलेले प्रश्न तयार केले ना तुम्ही, तर तुम्ही त्या टॉपिकवर आलेला प्रश्न परत कधीच चुकत नाही. मग तुम्ही आतासाठी करा की पुढच्यासाठी करा, पण एक गोष्ट सांगून ठेवतो की जी खूप महत्वाची आहे, प्रश्नपत्रिका सोडवायची पद्धत हीच पाहिजे, चुकीच्या प्रश्नांची उत्तरं शोधून तो टॉपिक तयार करणं आणि एका विषयाचे 2,500 ते 3,000 प्रश्न सोडवणं. किती? 2,500 ते 3,000 प्रश्न एका विषयाचे सोडवणं. म्हणजे तो जो प्रश्न असेल त्या टॉपिकवर जे काही येईल ते तुमचं झालेलं पाहिजे. एका विषयावर प्रश्न किती असतात? 15, सायन्स 20, एन्व्हायरमेंट 5, बरोबर. उरलेले 15, 12 या रेंजमध्ये प्रश्न आहेत. मग मला सांगा, ज्यावेळी तुम्ही 2,500 ते 3,000 प्रश्न सोडवता तर 10, 12, 15 प्रश्न याच्यात सापडणं अवघड आहे का? पण प्लॅनिंग हे आधीपासून असं पाहिजे आपल्या अभ्यासात, मग तुम्हाला ते 15 प्रश्न लगेच सापडतात. आणि दुसरी गोष्ट, इतिहासाबद्दल तक्रार करणारी मुलं की आठवत नाही, लक्षात राहत नाही, इतिहासानंतर मी सायन्स घेतलं तर इतिहासाचा एकही माणूस आठवत नाही, सगळंच वॉशआउट झालं, असंच होणार आहे ना. म्हणजे मला एक सांगा की आत्ताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला लिहायचंय का? तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे, 4 दिलेले आहेत, त्यातला एक कुठला आहे तो शोधायचा आहे, पाठ करायचं नाही. खूप कमी गोष्टी असतात त्या पाठच करायच्या असतात, त्या प्रत्येक विषयात असतात. म्हणजे आपण फंडामेंटल राईट्स घेतलं पाठ, फंडामेंटल ड्युटीज पाठच करायच्या आहेत की ज्यात पटपट आठवल्या पाहिजे, कारण कन्फ्यूज नाही झालं पाहिजे म्हणून त्या पाठच करायच्या आहेत. केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पाठच करायचे आहेत, इकॉनॉमीच्या काही ज्या फिगर्स आहेत त्या पाठच करायच्या आहेत, जसं हिस्ट्रीमध्ये काही क्रोनॉलॉजी पाठच करायच्या आहेत, काही व्यक्ती, काही वृत्तपत्र पाठच करायचे. बट त्याचं बॉदरेशन नाही घ्यायचं की हे माझ्या लक्षात नाही आलं तर काय करायचं. तुम्हाला ऑप्शन आहेत ना तिथे. बरीच मुलं त्या टेन्शनमध्ये पण विसरून जातात परत, किंवा मग त्या टेन्शनमध्ये पुढचा अभ्यास नाही होत आणि मग ते त्या विचारात असतात की मला हे आठवेल का, हे तर आठवतच नाही इतिहासामध्ये. असं हे जी निगेटिव्हिटी क्रिएट होते तिला बाजूला करा. तुम्हाला ऑप्शन मधून निवडायचं आहे आणि प्रत्येक विषयाला ऑप्शन्स आहेत प्रिलिमला. ओके, त्यामुळे त्याचा बाऊ करू नका. आता जे 15 प्रश्न आहेत, या 15 प्रश्नांपैकी इतिहासाबद्दल आपण बोलू की 2 ते 3 प्रश्न एन्शंट हिस्ट्री, 2 ते 3 प्रश्न मिडिवल हिस्ट्री आणि उरलेले 10 प्रश्न मॉडर्न हिस्ट्री आणि महाराष्ट्र. ओके, म्हणजे मॉडर्न महाराष्ट्र. आता हे जे 10 प्रश्न आहेत, माझा अभ्यास असा म्हणतो की याच्यातला
50% महाराष्ट्रावर असतो आणि त्या 50% मधला 50% समाजसुधारकांवर, व्यक्तींवर असतो. तुम्ही चेक करा, याच्या पलीकडे जाणार नाही. म्हणून मी तुम्हाला जी आत्ताची सुरुवात करून दिली चळवळींची, ती व्यक्ती त्याच्यात येतातच. कारण तुम्ही महिला सुधार, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, क्रांतिकारी चळवळ, साम्यवादी चळवळ, व्यक्तींच्या पलीकडे काय? चळवळी काय व्यक्तींच्या बाहेर नाही घडत. म्हणून तुम्हाला मी ती जी नावं दिली त्याच्यातले व्यक्ती बघा, अभ्यास करा. तुम्हाला त्यातले जे 50% आहे ना, 10 पैकी, त्यातल्या ह्या माणसांवरच प्रश्न असतात. मग ते 5 स्टेटमेंट देतात आणि वरील व्यक्ती कोण ओळखा, किंवा मग जोड्या लावा, किंवा मग स्टेटमेंट, वरील स्टेटमेंट कोणी म्हटलं, किंवा मग स्टेटमेंट आणि व्यक्तींच्या जोड्या आणि मग त्या जोड्या लावा. याच्या पलीकडे काय असतं? पूर्वीसारखा असं फॅक्च्युअल प्रश्न नसतो. भारत कधी स्वातंत्र्य झाला, 15 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, असं नसतं, है ना. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा 15 ऑगस्टला रात्री पाऊस पडत होता वगैरे, असे पोएटिक प्रश्न पण हिस्ट्रीमध्ये आलेले आहेत. वाचलेत का तुम्ही? है ना. मेन्सला होता प्रश्न, मध्यरात्रीची वेळ होती वगैरे काहीतरी. मला वाटलं हे काय चाललंय, पण ते काहीतरी तुम्हाला त्याच्यातून ते क्ल्यू देतात. आता याच्यामध्ये आयन्स्टाईन आणि मिडीवलला काय करायचं? प्राचीन भारताचं आपलंच पुस्तक आहे, जे की तुम्ही जे जे रेफरन्सेस ऐकलेले आहेत ते सगळे त्याच्यात आहेत. ते मी रिपीट करत नाही, पण पुस्तक बघा तुम्ही, त्याच्यात तेवढंच वाचा आणि त्याच्यात जे आहे ते तुम्हाला उत्तर लिहिता येईल. त्यामुळं वेगळ्या सोर्सेसच्या मागे लागू नका 2-3 मार्कासाठी. सध्या आहे तेच वाचा. मग आपलं जे पुस्तक आहे ते मिडीवलसाठी मी NCERT सांगतो की NCERTचं तुम्ही, मला वाटतं मिडीवल 7वीच्या पुस्तकात आहे आणि आय थिंक 11वीच्या पुस्तकात. तेवढे मिडीवलचे 2च वाचा. थीम्स इन इंडियन हिस्ट्री, मिडीवल इंडिया. पलीकडे काही जाऊ नका. ओके. आणि टेन्शन तर घेऊच नका. 2 ते 3 मार्क तुम्हाला याच पुस्तकातून भेटतील, आयदर नाही भेटणार. हे गणित तयार ठेवा. मग उरलं काय? मॉडर्न हा पक्का करा, महाराष्ट्र पक्का करा. ओके. आता मी तुम्हाला जसं म्हटलं की पॅरलल आपण कसं शोधणार आहोत, है ना. मी एक प्रश्न विचारतो. श्रीपाद शेषाद्री प्रकरण नाव ऐकलंय? कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? सांगा. जांभेकर. अजून सगळ्यांचं जांभेकर उत्तर आहे. बाळशास्त्री जांभेकर. डिक्लेअर. ओके. आता आपण श्रीपाद शेषाद्री प्रकरण थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय होतं. मराठवाड्यामध्ये अंबेजोगाई नावाचं गाव आहे. शेषाद्री गोविंद नावाचा एक माणूस होता. त्याला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं नारायण आणि दुसऱ्याचं नाव होतं श्रीपद किंवा श्रीपाद. ओके. हा नारायण जो होता, हा मुंबईला गेल्यानंतर त्यानं ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नेस्बिट नावाच्या एका मिशनरीच्या घरामध्ये तो राहिला. त्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि तेव्हा त्या मिशनरीच्या शाळा आणि एकूणच त्यांचं चाललेल्या धर्मपरिवर्तनाची चळवळ याच्या आपल्या कर्मठ लोकांना राग होता, म्हणून त्यांनी त्यांच्या या सगळ्या कृत्यावर बहिष्कार टाकला. ओके. आता झालं काय की त्याचा जो लहान भाऊ होता श्रीपद, हा श्रीपद त्या नेस्बिट सोबत म्हणजे आपल्या नारायण नावाच्या मोठ्या भावासोबत राहिला होता आणि तो काही दिवस तिथे राहिला. तर त्याचे वडील त्याला घ्यायला गेल्यावर त्यांनी त्याला दिलं नाही. मे बी ते असं असेल की त्यांनी त्याला त्याचा धर्म सोडू दिला नसेल किंवा त्याला धर्मात स्वीकारायला लावला असेल, जे काही असेल ते तिकडे. श्रीपद शेषाद्रीचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून त्याचे वडील कोर्टात गेले आणि 1843ला मुंबई हायकोर्टने सांगितलं की श्रीपाद शेषाद्री नावाचा मुलगा जो आहे हा त्याच्या वडिलांना सुपूर्द करा. तो त्यांच्या घरी जाण्यास मोकळीक आहे त्याला. पण तो 27 दिवस नेस्बिटच्या घरात राहिल्यामुळे त्या काळच्या लोकांनी यानं धर्म बुडवला आणि आपली चालीरीती परंपरा बुडवली म्हणून ते त्याला धर्मात घ्यायला तयार नव्हते. तेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी एक चळवळ सुरू केली त्यांच्या याची आणि याचं शुद्धीकरण करून याला आपल्या धर्मात घ्या म्हणून मग काशी आणि पुण्याच्या पंडितांना बोलवून आणि मग त्यांना याला धर्मात घ्या असं सांगितलं. हे श्रीपाद शेषाद्री प्रकरण आहे. कळालं? तुम्हाला वाचून कळायला बरेच वेळ लागला असता, म्हणजे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं. ओके. तर आता इथं नाव कोणाचं आलं? बाळशास्त्री. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, कोणते समाज सुधारक श्रीपाद शेषाद्री प्रकरणाशी रिलेटेड होते? ऑप्शन देतो. विष्णुबुवा ब्रह्मचारी, दादोबा पांडुरंग तरखडकर, लोकहितवादी आणि नाना शंकर शेठ. असा प्रश्न बनतो. इथं कुठेही आलं का उल्लेख?
याच्यातला काय होते ते बाळशास्त्री जांभेकर नाही आला. मी प्रश्न असा तयार केला, सांगा, कारण हे 100% मला माहित आहे की याच्यामध्ये सगळ्यांनी बाळशास्त्री जांभेकरच केलेलं आहे. एकतर ते जोड्या लावामध्ये आलेलं असेल की कुठेतरी एका वाक्यात आलेलं असेल. मग श्रीपाद शेषाद्री प्रकरण बाळशास्त्री जांभेकरांशी रिलेटेड होतं, संपलं. जर त्याचं थोडं व्यवस्थित वाचलं तर बाळशास्त्री जांभेकरांनी नाना शंकर शेटांना सोबत घेतलं होतं, बरोबर. त्या काळात आता तुम्ही बघा त्यांचा कालावधी काय, ते एकाच काळातले होते. म्हणून मग नाना शंकर शेटांना घेऊन ती चळवळ उभी राहिली आणि मग श्रीपाद शेषाद्रीला परत आपल्याकडे घेतलं. ओके, अजून तुम्हाला एक घटना सांगतो तशीच, चालेल ना? असं मी थोडंसं अकॅडमिक माणूस आहे, मला अभ्यास दिलेला आवडतो, म्हणजे उगाच मी टाइमपास बोलत नाही. म्हणजे तुम्ही हा सत्यशोधक नावाचा मूव्ही पाहिला का आता आलेला? त्याच्यामध्ये एक ग्रामजोशी किंवा जोशी वतनाचा प्रश्न आहे, तो दाखवलाय त्याच्यात. आणि तो ज्या व्यक्तीशी रिलेटेड आहे ती व्यक्ती, त्याचं काय झालं, त्या खटल्याचं काय झालं, ते सगळं डिटेल त्या पिक्चरमध्ये आहे. कधी कधी त्याच्यातून पण आपल्याला काही गोष्टी भेटतात, ते फक्त पडताळून पाहायचं की ते खरंच आहे का. कधी कधी पिक्चर त्यांच्या अँगलने पण बनवलेले असतात. बरेच जे प्रोपोगंडा मूव्हीज असतात त्या प्रोपोगंडासाठी बनवलेले असतात. हा प्रोपोगंडा मूव्ही नाही आहे, हा फॅक्च्युअल आहे. आणि जो ॲज इट इज संशोधन करून बनवलेला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये 99% आहेत. बाकी फिल्मी काही गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये हा ग्रामजोशी प्रकरणाची खूप सुंदर चर्चा आणि प्रसंग दाखवलेत. तर हे काय होतं, तर तुम्हाला प्रश्न असा होऊ शकतो की जोशी वतने कायद्याने कधी नष्ट झाले. मग आपल्याला असं वाटतं की ते तेव्हा असेल, नाही का? मग कायदा कधी झाला, तर हा कायदा झालाय 3 ऑगस्ट 1926. नोट डाऊन करून ठेवा. जोशी वतन कायद्याने 3 ऑगस्ट 1926 नष्ट झालीत, कायद्याने. त्या दिवशी तो कायदा बनला आणि त्याशी रिलेटेड माणूस होते C.K. बोले, जे की विधानमंडळावर होते त्या काळात. C.K. बोले यांनी ते विधेयक आणलं आणि ते पारित करून घेतलं. ओके, आता जसं मी श्रीपाद शेषाद्री थोडक्यात सांगितलं तसं मी हे सांगतो. ग्रामजोशी म्हणजे काय? प्रत्येक गावामध्ये एक भटजी, ब्राह्मण, भिक्षुक जे काही असेल त्याला ग्रामजोशी म्हणतात. आणि प्रत्येकाच्या लग्नामध्ये त्यानं येऊन लग्न लावावं अशी त्या काळात प्रथा होती. सत्यशोधक समाजाने, महात्मा फुलेंनी हे सांगितलं होतं की ईश्वरासाठी आणि कुठल्याही धार्मिक कृत्यासाठी मध्यस्थाची गरज नाही, बरोबर ना? मग लग्नासाठी देखील ग्रामजोशी नको. म्हणून सत्यशोधक पद्धतीने लग्न लावताना कुठल्याही प्रकारे ग्रामजोशांना बोलवलं नाही. याचा त्या मंडळींना राग आला. आणि ओतूरचे पाटील, आता तिथं पिक्चरमध्ये उल्लेख फक्त ओतूरचे पाटील आहे, त्यांचं नाव होतं बाळाजी डुमरे. नाव लिहून घ्या, बाळाजी डुमरे, बाळाजी उर्फ काशीबा. मग काशीबा कुशाजी डुमरे हे ओतूरचे पाटील यांनी त्यांच्या 2 मुलींचं लग्न ग्रामजोशींच्या शिवाय लावलं. आणि मग ग्रामजोशींनी त्यांच्या विरोधात खटला दाखल केला कोर्टामध्ये की आमचा हक्क असताना दक्षिणेवर यांनी परस्पर लग्न कसं काय लावलं? एक तर आमची दक्षिणा आम्हाला द्या. सत्यशोधक मंडळींनी सांगितलं की तुम्ही लग्नातच नव्हते तर तुमची दक्षिणा कशी काय द्यायची? बरोबर आहे ना? आपल्याला मुळात घटना समजली पाहिजे. आता याच्यात कुठे वर्ष काही येत आहे का? एकदाच वर्ष मी सांगितलं पण नाही वाटतं अजून. नाही, हा एकदा सांगितलं. तर इतिहास समजून घेताना ह्या घटनांमधला इंटरेस्ट पाहिजे आपला, तर तुम्हाला ते पटकन क्लिक होतं. मग जर मध्यस्थ तुम्हाला बोलवलंच नाही तर तुमची दक्षिणा आम्ही का द्यावी असा प्रश्न सत्यशोधक मंडळींनी विचारला. कोर्टामध्ये तो टिकला नाही. त्यांना सांगितलं की ग्रामजोशांना दक्षिणा द्यावीच लागेल. यांनी हायकोर्टामध्ये अपील केलं. हायकोर्टामध्ये देखील संदिग्ध निर्णय आला, तिथं देखील पूर्ण यांच्या बाजूने निर्णय आला नाही. आणि मग हे सुरूच राहिलं सत्यशोधक चळवळी. शेवटी 1926 ते विधेयक पास झालं. आणि ही जी घटना झाली होती ही 1884 झाली होती. ओतूरच्या पाटलांनी आपल्या 2 मुलींचे लग्न जी मध्यस्थाशिवाय लावली होती ती 1884 लावली होती. आणि त्या बाबतीतचा कायदा 1926 झाला. ओके, मग हे पॅरललिझम आणि हे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच लक्षात ठेवायचं की कुठून कुठे काय चाललंय. सेम आहे संमतीवय विधेयक. नाव ऐकलंय? हा, तर संमतीवय विधेयक कधीचं होतं? वर्ष सांगू शकाल? संमतीवय विधेयक होतं 1891. कधी होतं? 1891.
हे फार गाजलेलं विधेयक होतं. याच्यात असे 2 सरळ सरळ भाग पडले होते समाज सुधारकांचे. कोण होते मी सांगतो तुम्हाला. रानडे, आगरकर, वामन आबाजी मोडक, नुलकर, चिंतामण भट हे सगळी मंडळी की ही संमती वय विधेयकाच्या बाजूने होती की विरोधात होती. नाव परत सांगतो. रानडे, आगरकर, वामन आबाजी मोडक, नुलकर, चिंतामण भट. संमती वय विधेयक म्हणजे मुलीचं वय 12 वर्ष झाल्याशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नये असं विधेयक म्हणत होतं. याला विरोध करणारी मंडळी होती आणि याला समर्थन देणारी मंडळी होती. आता मी जी नावं सांगितली ही नावं समर्थक होती की विरोधक होती? हे समजून घ्या. मग ही नावं पण लक्षात ठेवा, ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे रानडे आहेत तर आगरकर आहेत, आगरकर आहेत वामन आबाजी मोडक आहेत, चिंतामण भट आहेत. आणि एक व्यक्ती मोठी होताना एकटी नसते होत, ती अनेकांना सोबत घेऊन मोठी होते, अनेकांच्या मदतीने मोठी होते. आणि त्याचे रेफरन्स आपण स्वतः वाचत नाही तोपर्यंत दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे, परीक्षेसाठी नाही आहे. दुसरं, याला विरोध करणारी जी मंडळी होती ती होती टिळक, श्रीधर गणेश, रोमेशचंद्र दत्त. विचार आम्ही इकॉनॉमीसाठी वाचत असतो, बट सामाजिक दृष्ट्या आपण हे पण स्वीकारलं पाहिजे की त्यांनी याचा विरोध केला होता. मग टिळकांचे जे चिरंजीव होते श्रीधर टिळक, यांनी टिळकांच्या वाड्यात म्हणजे गायकवाड वाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन समता संघाची स्थापना केली. अभ्यास न करता निष्कर्ष काढू नका इतिहासात. ओके, तर ही नावं घ्या. मग याच्यामध्ये 2 वृत्तपत्र विरोधात होती. केसरी आणि मराठा हे बिलाच्या अगेन्स्ट होते आणि सुधारक आणि बॉम्बे गॅझेट हे जे होते हे बिलाचं समर्थन करत होते. मग ह्या दोन्ही वृत्तपत्रात एकदा याने आर्टिकल टाकलं की दुसरा त्याच्या इकडनं विरोधात आर्टिकल प्रचंड असं हे युद्धच झालं. म्हणजे इथं पुण्यामध्ये मारामारी झाली होती, दगडफेक झाली होती या संमती वय विधेयकावरून. म्हणजे त्या काळातला हॉट टॉपिक होता तो, ब्रेकिंग न्यूज, संमती वय विधेयक, नॉनस्टॉप ब्रेकिंग. ओके, याला महिलांचं पण समर्थन होतं आणि महिलांनी त्याच्यासाठी मला वाटतं स्वाक्षरी मोहीम राबवली होती. तर या समर्थनार्थ ज्या महिला सामील झाल्या होत्या त्यांची नावं लिहून घ्या. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि काशीबाई कानेटकर. आता बघा, म्हणजे आपण ज्या समाज सुधारकांचा अभ्यास करतो त्यातली निम्मी नावं तर इथंच आली ना. मग तुम्हाला हे पॅरलल लावता आलं पाहिजे की ही मंडळी इकडे पण होती, इकडे पण होती, याच्यात पण होती. मग संमती वय विधेयकामध्ये ती एकमेकांच्या विरोधात होती. ओके, आणि हे विधेयक संमत झालं मार्च 1891ला. आता मला सांगा की या सगळ्यांचा गोविंद बल्लाळ देवल यांच्याशी काय संबंध? संमती वय विधेयकाचा गोविंद बल्लाळ देवल यांच्याशी काय संबंध आहे? बर, गोविंद बल्लाळ देवल हे नाव कशाशी संदर्भात आहे? बघा, आपण एकच घटना फोकस करतो त्यामुळे मग आपल्याला पटकन ते इकडचं तिकडचं आठवत नाही, है ना. हे नाटककार होते आणि संगीत शारदा नावाचं नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलं होतं. हा प्रश्न येऊन गेलाय तरी पण तुम्हाला उत्तर आलं नाही, म्हणजे PYQ पण पाठ नाही, असं नका करू. संगीत शारदा नावाचं नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलं होतं. आणि मग याच्याशी काय संबंध? तर हा विषय घेऊन हे नाटक लिहिलेलं होतं. संमती वय विधेयक हा विषय घेऊन गोविंद बल्लाळ देवांनी जे नाटक लिहिलं होतं त्याचं नाव होतं संगीत शारदा. आणि हे नाटक आलं होतं 1899ला. कधी आलं होतं? 1899ला. आणि संमती वय विधेयक कधी पास झालं? 1891. हे कोरिलेट करता आलं पाहिजे. सत्यशोधक जलसे नावाचा एक प्रकार आहे, रामचंद्र घाडगे त्यांचं नाव आहे की ज्याच्यामध्ये ते होतं. चिमूर नाव ऐकलंय? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, बरोबर. ह्या चिमूरमध्ये काय झालं होतं माहिती का? तुम्हाला जर असा प्रश्न आला, खालीलपैकी कुठल्या घटनेमुळे 6 जानेवारी 1943 रोजी देशातील 100 वृत्तपत्रांनी आपलं प्रकाशन बंद केलं होतं? 100 वृत्तपत्र 6 जानेवारी 1943ला प्रकाशितच झाली नाहीत. एकच नाही, अनेक गँग रेप झालेत तिथे. आणि ही
म्हणजे ब्रुटल जी वागणूक दिली गेली त्याच्यावर ज्या माणसाने उपोषण केलं त्याचं नाव भन्साळी म्हणून होतं. आणि या ठिकाणी ज्या महिलांनी भेटी दिल्या त्यांचं नाव होतं रमाबाई तांबे, विमला देशपांडे, विमला अभ्यंकर, द्वारका देऊसकर. या सगळ्या महिलांची टीम गेली, त्याने तिथं भेट दिली, त्याचा अहवाल तयार केला, तो मध्य प्रांतात दिला आणि मध्य प्रांताच्या गव्हर्नरांनी डिक्लेअर केलं की असं काही झालंच नाही. 13 ते 16 ऑगस्टमध्ये चिमूरमध्ये कंप्लीट जनतेचं राज्य होतं हे. आणि 1942ची गोष्ट आहे. आणि जर समजा हा प्रश्न मी आधी जो विचारला, 6 जानेवारी 1943ला देशातल्या 100 वृत्तपत्रांनी आपलं वृत्तपत्र बंद केलं, प्रकाशित नाही केलं. आणि जर ऑप्शन दिले आझाद हिंद खटला, चले जाव चळवळ, चिमूर आणि मग दहीहांडा दांडा, जे काय कन्फ्यूज होतं की नाही आपण, होतं ना. म्हणून हे असं पण बघितलं पाहिजे की भारतात एखाद्या ठिकाणी काही सुरू असताना महाराष्ट्रात काय चाललं होतं, महाराष्ट्राच्या ग्रामीण, त्याला सब अल्टरन हिस्ट्री असं हिस्ट्रीमध्ये म्हणतात. तर या ठिकाणी असं झालं होतं की पोलीस आणि तिथला जमाव एकत्र आला, त्यांनी यांच्यावर अटॅक केला, सगळ्या सरकारी कचेऱ्या कार्यालय पेटवून देण्यात आली, जाळपोळ झाली, नुकसान झालं, हे सगळं झालं. पण त्यानंतर तिथला कलेक्टर स्वतः तिकडे आला, त्याने सगळं सैन्य बोलवलं आणि प्रचंड अमानुष अत्याचार त्या 3 दिवस त्या गावावर सुरू होते. सगळ्या पुरुषांना एका कोंडवाड्यात कोडलं, त्यांना मारहाण केली, स्त्रियांवर अत्याचार केले. आणि हे सगळं तर केल्यानंतर पण पूर्ण गावासाठी त्यांनी 1 लाख रुपयाचा सामूहिक दंड लावला. आणि हे म्हणजे त्या काळात TV, सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे ती घटना बाहेर यायला खूप वेळ लागला. मग ते JP भन्साळी म्हणून जे गांधीवादी होते त्यांनी त्याच्यावर दिल्लीत उपोषण केलं, मग ते पुढे आलं आणि अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात झाल्या. पण हे लक्षात ठेवा की अख्ख्या देशातले 100 वृत्तपत्र ज्या दिवशी बंद राहू शकतात त्या घटनेला ग्रॅव्हिटी किती असू शकते, त्या अँगलने याचा विचार करा. ओके, चलो ठीक आहे. मी आता अशा भरपूर घटना आपण डिस्कस करू शकतो. ह्या स्पेशली मी याच्यासाठी केल्या की ज्या तुमच्या म्हणजे माझ्या आता जेव्हा केव्हा महाराष्ट्राचं स्पेशल पुस्तक येईल त्याच्यात ते राहतील. पण तोपर्यंत हे तुमच्यापर्यंत राहावं. आणि याच्या व्यतिरिक्त सगळं आपल्या पुस्तकात आहे, त्यामुळे मी ते डिस्कस केलेलं नाही. जे नाही आहे ते केलं. भरपूर आहे बोलण्यासारखं, माझ्याकडे पण खूप आहे. पण आता आपण थोडंसं थांबूयात या ठिकाणी. आणि तुमची आता येणाऱ्या दोन्ही परीक्षांसाठी माझ्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा. यातला प्रत्येक जण अधिकारी व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला कसलीही काही मदत लागली, आम्ही आहोत या ठिकाणी, मी आहे. मेसेज टाकत जा डायरेक्ट कॉल करण्यापेक्षा. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी त्याला नक्कीच उत्तर देत राहतो. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आणि युनिक परिवार यांचा म्हणजे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.